या 6 अटी पूर्ण नाही केल्या तर लाडक्या बहिणींना बसणार आहे मोठा फटका। 2100 रुपये तर सोडाच 1500 रुपये पण मिळणार नाहीत। नमस्कार मित्रांनो, मी संतोष वाघमारे, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनल मराठी योजना 2.0 वरती। मित्रांनो, लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या मदतीने आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर तसेच डिसेंबर या 6 महिन्यांचा लाभ सर्व महिलांना देण्यात आलेला आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजे 14 जानेवारी पर्यंत दिला जाईल असे सांगण्यात आले होते। परंतु आतापर्यंत कोणत्याही महिलांच्या अकाउंटमध्ये हा 7वा हप्ता आलेला नाही, तर हा 7वा हप्ता जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 6वा हप्ता देण्यात आला आहे। लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्यासाठी 1500 रुपयेचा लाभ देण्यात आलेला असून महायुती सरकारकडून निवडणुकीच्या काळामध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार जर आले तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना करू असे सुद्धा सांगण्यात आले होते। पण प्रत्यक्षात डिसेंबरचा हप्ता देखील 1500 रुपये मिळालेला असून मंत्री आदित्य तटकरे यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील असे देखील सांगितले होते, पण ते आतापर्यंत मिळालेले नाहीत। या अटी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच इथून पुढे मिळतील पैसे। तर आता कोणत्या अटी आहेत, तर लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना मिळेल। कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे। घरातील कोणाच्याही नावावर 4 चाकी वाहन नसावे। ट्रॅक्टर जर नावावर असेल तर लाभ मिळणार आहे व इतर 4 चाकी वाहने घरातील कोणत्याही सदस्याच्या नावावर नसावेत। फक्त तुमच्या नावावर ट्रॅक्टर असेल, शेतकरी असाल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। कुटुंबामध्ये कोणताही सदस्य शासकीय नोकरीला असेल तर या योजनेचा लाभ त्यांना दिला जाणार नाहीये। आणि जर कोणी आयकर टॅक्स दाता असेल, तुमच्या घरी कोणी नोकरीला असेल, 3 लाखापेक्षा जास्त त्यांची पेमेंट आहे तर त्यांनी टॅक्स भरला, त्यांना पण इथून लाभ मिळणार नाही। संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनेचा लाभ जर घेणाऱ्या महिला सुद्धा इथून पुढे लाभ मिळणार नाही। ज्या महिला महाराष्ट्रामधून लग्न करून दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशामध्ये गेल्या आहेत त्यांना सुद्धा आता इथून पुढे लाभ मिळणं बंद होईल। ज्या महिलांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरलेले आहेत त्यांचे सुद्धा अर्ज बाद होतील। मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओबद्दल माहिती होईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।